उजनी धरणातून सध्या शेतीसाठी डावा व उजव्या कालव्यामधून पाणी सोडण्यात आले आहे। शेतीसाठी सोडलेले पहिले आवर्तन 28 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख हेक्टरवरील पिकांना उजनीच्या पहिल्या आवर्तनात पाणी मिळणार आहे। सोलापूर शहराला उजनीचाच मोठा आधार असून दरवर्षी सोलापूरसाठी भीमा नदीतून औस बंधाऱ्यात पाणी सोडले जायचे, पण समांतर जलवाहिनी झाल्याने यंदा तशी वेळ येणार नाही। त्यामुळे सुमारे 15 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या उन्हाळ्यात एक आवर्तन जादा मिळणार आहे। आता 17 जानेवारी रोजी सोडलेले आवर्तन 28 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहील। त्यानंतर मार्च अखेर दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे। कडक उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धरणातील पाण्याची स्थिती पाहून मे महिन्यात तिसरे आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनीतील पाण्याचे नियोजन होणार आहे। त्यात शेतीच्या पुढील 2 आवर्तनाचे नियोजन अंतिम होईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। सध्या धरणात 115 टीएमसी पाणी 96% असून त्यात 51 टीएमसी उपयुक्त साठा आहे।